स्मरणशक्तीच्या गेममध्ये आज मुलींनी बाजी मारली आणि मुलावर मात केलं। नमस्कार, मी आपला लाडका रामू। दररोजच्या वेळेनुसार आपली धन्नू घेतली आणि गेलो आपल्या ठिकाणी। मारुती रायांचं दर्शन घेतलं, बजरंगबलीला प्रणाम केलं आणि रनिंगला सुरुवात केली। आज तर एवढी थंडी होती की जणू काही रक्तच घोटून जाणारे असं वाटत होतं, परंतु 15-20 सपाटे मारले की थंडी गायब, जादू मंतर छू। मग वॉर्मअप केल्यावर अंगातल्या थंडीचे रूपांतर होतं घामामध्ये, कारण वॉर्मअप तसं करावं लागतं मित्रांनो। प्रत्येक वेळेस रनिंग आणि जिम करताना आपल्याला वॉर्मअप करावंच लागतं। शरीर आपलं अनमोल अशी देह तिजोरी आहे मित्रांनो। त्याचे व्यायाम करून, रनिंग करून आणि योगासन करून त्याचं रक्षण करणं आपलं खूप महत्त्वाचं काम असतं मित्रांनो। तुम्ही केलं की नाही सुरुवात कमेंटमध्ये नक्की सांगा। हे आहेत कपालभाती, याच्याने आपली स्मरणशक्ती खूप वाढते मित्रांनो। मग मी सुरुवात करतो आपल्या मेंदूला खाद्यपदार्थ देणारा व्यायाम म्हणजे शीर्षासन। मी जर शीर्षासन केलं नाही तर मला असं वाटतं की आज आपलं मेंदूच चालणार नाही, म्हणून मला नियमित शीर्षासन करावं लागतं मित्रांनो। तुम्ही अजून प्रयत्न केले की नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सकाळ सकाळी मला एक सिंगर भेटले, त्याचे गाणं ऐका तुम्ही। क्या करू। गुड मॉर्निंग मित्रांनो। हे सगळं आवरून घरी गेलं तर लाडू आपली पेटपूजा करत असते। सकाळी सकाळी उठून ती चहा आणि बिस्किट खात होती, मागितले तर ती देत नाही। सर्व आवरून मी येतो आपल्या साम्राज्यावर म्हणजे 3R मॅच अकॅडमीवर। तिथं बघितले तर मुलांना एवढी थंडी वाजत होती की विचारू नका। तात्पुरता थंडीवर मात करण्यासाठी आम्ही शेकोटी केली आणि तेवढ्यात बघितले तर नेहमीप्रमाणे श्याम हा लेट आलेला असतो। आणि तुम्हाला जर थंडीपासून संरक्षण करायचे असेल तर निक्या मोबाईल शॉपवरून ही टोपी घ्या फक्त 99 रुपयामध्ये। लाडूचा बर्थडे तर न्यू इयरला असतो, आज कसं काय ती टोपी घालून फिरते, बिचारी ती टोपी पण पडून जाते। आणि लाडू ही आपल्याला मुक्का देण्यासाठी बघा किती नाटक करते, नुसता मस्ती करत होती। मग संध्याकाळी आपली सेकंड शिफ्ट चालू होते 5 ते 8 ची। त्यात बघितलं तर आपल्या चिमुकल्यांची स्मरणशक्ती वाढवावी त्याच्यासाठी आपण त्यांच्या गेम घेत होतो। पहिला गेम हा मुली वर्सेस मुलीज असते। त्यात जिंकलेल्या मुली हे एकदम आनंदात होतात आणि त्यांचं सेलिब्रेशन आपलं पूर्ण वर्क करतो बघा। बाहेर बघितले तर पुढच्या क्लासचे मुलं हे बॅडमिंटन आणि क्रिकेट खेळत होते। स्मरणशक्तीच्या गेममध्ये आपण पुढचा गेम घेतो मुलं वर्सेस मुली। त्याच्यात ही चिमुकली एवढी हुशार असते की त्या मुलाला ती आपल्या कोपऱ्याला सुद्धा लागू देत नाही। आणि स्मरणशक्तीच्या गेममध्ये नेहमीप्रमाणे मुली ही मुलांवर मात करत असते आणि आपला विजय ही नोंदवत असते आणि त्या विजयाचे साक्षीदार होतात आपले सर्व वर्ग। मग काय, जिंकण्याचे फटाके हे टाळ्या वाजून फोडले जातात आपल्या वर्गात। मित्रांनो, असाच आनंद घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, इन्स्टाला फॉलो करा आणि व्हिडिओला लाईक करा।